सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात भात लागवडीला वेग आलेला आहे। असं असलं तरी उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे उत्पन्न घटण्याची भीती व्यक्त केली जाते। अशात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे काही शेतकऱ्यांची नव्यानं लावलेली भात रोपं वाहून गेलेली आहेत। पुढे अनुकूल पाऊस राहिला तरच काही प्रमाणात पीक हाती येईल, अन्यथा भाताच्या उत्पादनामध्ये मोठी घट होईल अशी चिंता स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी। सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात शेतकऱ्यांची भात लागवडीची लगबग सुरू आहे। मी सध्या शेतकऱ्यांच्या शेत शिवारात आलेलो। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आदिवासी शेतकऱ्यांकडून या ठिकाणी शेतात चिखलणी करून या शेतात भात लागवड केली जाते। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? तसं पाहिलं तर भात लागवड ही उशिराच चालू झाली, पण आता पुढे जर पाऊस जर पडला तरच त्याचे उत्पन्न निघणार, नाहीतर नाही पाऊस पडला तर उत्पन्नात घट होणार। पण यावर्षी उशिरा लागवड केली जाते, त्याचा सुद्धा काही परिणाम होणार, निश्चितच परिणाम होणार उत्पन्नावरती, घट होणार ना उत्पन्नात। गेली 2 दिवसापासून या परिसरात मुसळधार पाऊस बरसतो, त्याचा काही फटका बसेल का आता लागवडीला? बसणार ना, काहींची रोपं काढलेली गेली आहेत, काहींची आहेत ती लागवड करतात काय, त्यामुळे फटका बसणारच ना। आणि ज्यांनी लावलेत नव्याने ते वाहून गेलेत का? काही वाहून गेलेत ना, काही बरेच जणांचे वाहून गेलेले आहेत। सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात गेली 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या भात रोपाचं नुकसान झालेलं आहे। भात रोपे गाडली गेलेत आहे। ज्या शेतकऱ्यांनी नव्याने लागवड केली ती सुद्धा भात वाहून गेलेला आहे, त्यामुळे त्याचा सुद्धा मोठा फटका बसलेला आहे। मात्र या पुढच्या काळात पाऊस जर असाच समाधानकारक जर सुरू राहिला तर याचा भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। मात्र जर पावसाने जर हुलकावणी दिली तर त्याचा उत्पन्नावरती सुद्धा मोठा परिणाम होणार असल्याची भीती या ठिकाणी आदिवासी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। हेमंत सापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे।